नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जाला प्रश्न पडलेत की पद्माची आणि शौर्याची भेट कशी झाली. आणि शौर्याला तर मी नावही सांगितलं नव्हतं. शौर्य मात्र एका वेगळ्याच प्रॉब्लेममध्ये अडकून पडलेला असतो की आता करू काय, हिला कसं समजू. जेव्हा हिला माझं नाव खरं कळेल किंवा हिला कळेल की मी म्हणजेच हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, तर काय होणार आहे, हा प्रश्न शौर्याला पडलेला असतो. म्हणूनच शौर्य तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो, अगं असं काय करतेस, मी साक्षीदार आहे, मला सांग, मला माहिती नसणार आहे का तिचं नाव काय आहे ते, आणि मग हे सगळं काय बोलतेस तू, असं म्हणत शौर्य तिला बोलत असतो. तेव्हा मात्र लगेचच बोलायला सुरुवात करते ती, म्हणजे इकडे ऊर्जा, पण मला एक कळत नाहीये की तू असं कसं काय म्हणतोस एवढ्या सगळ्या गोष्टी, आणि हे सगळं काय चाललंय तुझं, मला कळेल का, कशाबद्दल बोलतोयस तू हे सगळं, असं तिचं चालू असतं. आणि त्याच वेळी इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे. तेवढ्यातच धावत तिथे पद्मा येते आणि पद्मा म्हणू लागते की मला ना कळतच नाहीये की काय, ऊर्जाताई काय झालं माहितीये का, तो यांचा जो व्हिडिओ होता ना तो व्हायरल झालेला होता आणि त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. आणि मग नेमकं मी घरातून बाहेर पडले आणि मग शौर्यदादा तिथे मला भेटले. शौर्यदादा भेटले आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पद्मा येऊन सांगू लागते. पद्मा म्हणत असते, आणि म्हणूनच आमच्या दोघांची भेट झाली आणि मला कळलेलं आहे, मग मी त्यांच्याकडनं मोबाईल घेतला आणि तुम्हाला फोन केला. इकडे शौर्य म्हणत असतो की अगं कितीतरी वेळा बोलता बोलता तू ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा पद्मा म्हणत असते की पण त्यांची मदतच झाली आहे ना. त्यावेळेस इकडे ऊर्जाला अनेक प्रश्न पडलेले असतात की हे कसं शक्य आहे, कारण एवढं सगळं होऊनही जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ती म्हणते की कसं शक्य आहे, कारण मला कळतच नाही आहे की प्रत्येक वेळेस असा योगायोग कसा घडू शकतो. पण आता पद्माने येऊन सांगितल्यानंतर ती थोडी शांत झालेली असते. तेवढ्यातच पद्माला आतून आवाज येतो, तो म्हणजे पूर्वाचा. पूर्वा म्हणते की अगं पद्मा इकडे. तेव्हा पद्मा सांगू लागते की मी जाते, असं म्हणत ती आतमध्ये जाते. ऊर्जा म्हणत असते की ठीक आहे, आपल्याला आताच्या आता पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे, लवकर आवरलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र शेजारच्या दळवी काकू येतात आणि दळवी काकू म्हणू लागतात की हे घे तुमचं चहा आणि खारी, दोघं जण एकत्रच आहेत, असाच खरंच तुमचा जोडा आहे ना, खरंच एखाद्या साडीवरती ब्लाऊज पीस जसा मॅचिंग व्हावा ना तसं तुमचा जोडा आहे, असं म्हणत त्या काकू कौतुक करत असतात. आणि म्हणत असतात तुमच्या मुलांची नावंही मी ठरवून ठेवलेली आहेत हा, सगळं कसं अगदी मनाप्रमाणे घडलेलं आहे. आणि त्याच वेळी ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. मग मात्र दळवी काकूंना इकडे ऊर्जा म्हणते की काकू हे सगळं तुम्ही आत घेऊन जा, इथे नको, आपण सगळं बोलूया, आत बसून बोलूया. तेव्हा काकू म्हणतात हो ग बाई, चाळकऱ्यांच्या समोर नकोच बोलायला. आणि तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. आणि काकू म्हणतात दे इकडे, तुझं चहा पण तिकडंच घेऊन जाते. आणि काकू इकडे शौर्याच्या हातातून चहाचा ट्रे घेतात आणि म्हणतात या लवकर, तुझ्यासाठी पण चहा टाकते ग, असं दोघांचंही चालू झालेलं असतं. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा म्हणत असते की काकू थोडंसं शांत घ्या, परंतु काकू इतक्या घाईत असतात की ऊर्जाला कळलेलं असतं काकूंना काय म्हणायचं आहे ते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य मात्र हसत असतो काकूंच्या या सगळ्या बोलण्यामुळं. काकू असं कसं काय बोलतायत, हा प्रश्न शौर्याला तर पडलेलाच असतो. शौर्य म्हणत असतो की काय करू मी नक्की, आणि ह्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करू, कारण त्याला कळतच नसतं की समजून कसं सांगायचं. तेवढ्यात ऊर्जा म्हणते की चालेल, आपल्याला लवकर निघायला लागणार आहे, आपण आवरायला घेऊया, असं म्हणत ऊर्जा आता आतमध्ये जाते. तेवढ्यातच इकडे शौर्याला आईचा फोन आलेला असतो. तर आई त्याला म्हणत असते, अरे कुठे, काय झालं, पोचला का डॉक्टरकडे, बरी आहे का पद्मा, असं सगळं विचारू लागते. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की आई काय सांगू तुला, आम्ही डॉक्टरकडे आलो आणि पद्मा इथून पडून गेली. आता मात्र इकडे विजयाला धक्का बसलेला असतो की मी काय करू नक्की, कशा पद्धतीने हे करू, यांनी तर माझ्यावर जबाबदारी दिली होती, पद्माला कुठेही बाहेर जाऊ द्यायचं नाही. तेव्हा शौर्य म्हणतो आई तू काळजी करू नको, मी घेऊन येतोय, तू काळजी करू नकोस, मी घेऊन येतोय तिला, तू अजिबात विचार करू नको, असं सगळं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर
इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे विजया आता टेन्शनमध्ये आलेली असते. पद्मा पळाली, पण आता करायचं काय, कुठे शोधायचं तिला. इकडे इन्स्पेक्टर हुळबुट्टेंचं काम मात्र खूपच फास्ट ट्रॅकमध्ये चालू असतं. ते मात्र घाईत सगळं काम करत असतात. या चौघांना आत्ताच्या आत्ता आत टाका असं सांगत असतात. तेवढ्यातच पुढून भजन आलेला असतो. भजनने ऑलरेडी फोन केलेला असतो. हुळबुट्टे म्हणालेले असतात की बोलवा आणि समोसा आणि चहा. भजन म्हणतो ते नकोय मला. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय, का घेतलेलं आहे ताब्यात माझ्या क्लायंटच्या लोकांना, आणि तुम्हाला माहिती आहे ना हर्षवर्धन साहेब इथं आले तर काय होऊ शकतं, असं सगळं तो बोलत असतो. तेव्हा हुळबुट्टे म्हणतात अहो FIR दाखल झाली, मेडिकल रिपोर्ट जमा आहेत, मेडिकल टेस्ट झाली. मग लगेचच तो विचारू लागतो म्हणजे काय म्हणायचंय, कारण हे सगळं जे काय घडतंय ते, आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये केली. तेव्हा हुळबुट्टे म्हणतो वेळ लागले का मी तुम्हाला सांगायला, हे सगळं कसं सांगू शकतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगायला माझ्या प्रोटोकॉलमध्ये बसत नाही आहे. मग मला रिपोर्ट दाखवा. हुळबुट्टे म्हणतात नाही इथं नाही, अहो आम्ही वकील आहोत आणि प्रतिपक्षाचे वकील असल्यामुळं मला दाखवावंच लागणार आहे तुम्हाला. हुळबुट्टे म्हणतात हे बघा मी दाखवू शकत नाही. हुळबुट्टेंनी स्पष्ट केलेलं असतं कारण तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने आम्हालाही काही गोष्टी माहिती आहेत, असं त्यांचं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र तेवढ्यातच ऊर्जा येते आणि मग ते सांगू लागतात की हे बघा पीडित व्यक्तीचीही वकील आहे. मग ऊर्जाला पाहून लगेचच भजन म्हणू लागतो की असं आहे का, म्हणजे हर्षवर्धन साहेब म्हणाले होते ज्युनियर आहे. तेव्हा पूजा म्हणते हो ना, तुम्ही हलक्यात घेऊ नका ज्युनियर आहे म्हणून. एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण म्हणून तर पहिलं तुमचे हर्षवर्धन साहेब इथे येऊन पोचले आणि आता तुम्ही स्वतः आलेला आहात, म्हणजे नक्कीच मी ज्युनियर असून पण तुमच्यावर भारी पडत आहे असं वाटायला लागलेलं आहे, असं इकडे ऊर्जाने स्पष्ट केलेलं असतं आणि तिची ताकद दाखवून दिलेली असते, तिचा कॉन्फिडन्स दाखवून दिलेला असतो. इकडे आता शौर्याचा काका प्रभाकर घरी आलेला असतो आणि मग शौर्याची काकी त्यांच्याशी बोलू लागते उर्मिला. तर उर्मिलाला तो विचारू लागतो काय झालं, कसलं टेन्शन आहे. तेव्हा ती म्हणते बरं झालं तुम्ही आलात एकदाचं मीटिंग तुमची संपवून. अहो इथे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय, ती पद्मा पळाली. तेव्हा मात्र इकडे प्रभाकर म्हणू लागतो अगं पण असं काय झालं. तेव्हा ती सांगते की काय सांगू तुम्हाला, सगळं काहीतरी वेगळंच घडत चाललेलं आहे. कारण सकाळी भाऊजींनी तिला किचनमध्ये जाऊन बोलले. भाऊजी कधी किचनमध्ये जातात का, पण भाऊजी आज किचनमध्ये गेले, तिच्याशी बोलले आणि त्यानंतर भाऊजीने तिचा मोबाईल काढून घेतला आणि आता भाऊजी एका मीटिंगसाठी दिल्लीला गेलेले आहेत आणि इथे हा सगळा गोंधळ झालाय. तिला ना चक्कर आली, शौर्य घेऊन गेला. मग विजया म्हणत असते आता काय करू मला कळतच नाहीये, कारण इकडे उर्मिला म्हणू लागते की कसं आहे माहितीये का, शौर्य जातच नव्हता पण तुम्हीच वहिनी त्याला पाठवलेला आहे, कारण तो म्हणत होता की मी डॅडला फोन करतो, डॅडला विचारल्याशिवाय नको न्यायला, पण तुम्हीच म्हणाला ना जा, असं म्हणत उर्मिलाने सगळं आता विजयावर आणून सोडलेलं असतं. इकडे ऊर्जा जी आहे ती जबरदस्त पद्धतीने भजनची बोलती बंद करत असते. ती म्हणत असते कसं आहे माहितीये का, ताकद समजलेली आहे म्हणून पहिलं तुमचे साहेब येऊन भेटले आणि आता तुम्ही पोलीस स्टेशनला आलेला आहात. कारण कसं आहे माहितीये का, कोर्टामध्ये आर्ग्युमेंट काय करायचे असतात ना त्याच्यावर ठरतं. आता तुमच्या हर्षवर्धन साहेबांना भारी पडणार आहे. इकडे भजन मात्र म्हणत असतो की शक्यच नाही, कारण हर्षवर्धन साहेब काय आहेत ना हे तुम्हाला माहीत नाहीये. तेव्हा ऊर्जा म्हणते की भेटूया कोर्टात, सांगा तुमच्या हर्षवर्धन साहेबांना हिअरिंगला यायला, असं ऊर्जाने स्पष्ट केलेलं असतं. ऊर्जाची ही काय ताकद बघून इकडे शौर्य मात्र साक्ष देण्यासाठी आलेला असतो आणि अचानक शौर्य तिथून गायब होतो, कारण समोर भजन असतो. भजनने जर हे सगळं पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं शौर्याला वाटत असतं. ऊर्जा मात्र शौर्याला शोधत असते. इकडे विजयावर सगळं येऊन पडलेलं असतं आणि उर्मिलाने स्पष्टच केलेलं असतं की वहिनी तुम्हीच जबाबदार आहात, कारण आता शौर्य जरी म्हणाला असला तरीही. तेव्हा इकडे प्रभाकर म्हणत असतो दादांनी हे जर केलं असेल तर नक्कीच काहीतरी त्याच्या मागं कारण आहे, कारण उगीच दादा अशा कोणत्या गोष्टी करणार नाहीत, हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. तेवढ्यातच ती म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, जेव्हापासून पद्मा त्या शिर्केंच्या घरी गेली होती ना तेव्हापासून या घरातलं सगळं काही ते बिघडतच चाललेलं आहे. मग लगेचच मध्ये बोलायला सुरुवात करते ती म्हणजे विजया, तुझा काही संबंध नाही आणि तू या सगळ्या गोष्टींमध्ये पडूही नको, तुझा या घराशी काही संबंध नाहीये. प्रभाकर म्हणतो की वहिनी चुकताय तुम्ही, तीही या घरची सून आहे आणि जहागीरदारांची ती सून आहे. स्वतः आईसाहेबांनी आदित्याने तिचं लग्न लावलंय तेव्हा तुम्ही विरोध केला नाही, आणि आईसाहेबांना विरोध करणं
म्हणजे हे मलाही नाही जमलेलं आणि दादांनाही जमलेलं नाहीये. तुम्ही तेव्हा विरोध केलेला नाहीये, त्यामुळे आता तुम्ही तिला स्वीकारलं पाहिजे. तुम्ही काहीही म्हणालात आणि कसंही वागलात तरीही ती या घरची सून आहे, ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही, असं प्रभाकरने स्पष्ट केलेलं असतं आणि दिव्याची बाजू घेतलेली असते. दिव्याला मात्र खूप आनंद होतो. दिव्या खुश झालेली असते, कारण तिच्या बाजूने बोलणारं कोणीतरी घरात आहे या गोष्टीचा तिला आनंद होत असतो. आणि इकडे दिव्या जे काय बोलत असते ते खरंच असतं, कारण शिर्केंच्या घरी पोळ्या घेऊन ती गेलेली होती आणि त्यानंतरच हे काहीतरी घडलेलं आहे हे मात्र दिव्याने क्लिअर करून टाकलेलं असतं. त्याचबरोबर विजया विचार करू लागते. विजया म्हणते की काय करू, मला कळतच नाहीये. एकदा का यांचा फोन आला की अवघड होईल. इकडे इन्स्पेक्टर उळबुट्टे म्हणतात, कुठे मॅडम तुमचा साक्षीदार येणार होता ना साक्ष द्यायला? ती म्हणते, आला होता तो मुलगा, कुठे गेला? तेव्हा उळबुट्टे म्हणतात, अहो आत्ताच जर तो पळाला असेल तर पुढे कसं होईल? तेव्हा ऊर्जा म्हणते, नाही तो येणार, माझा विश्वास आहे. त्याने मला वचन दिले, तो नक्की साक्ष द्यायला येणार आहे. आणि तेवढ्यातच शौर्य तिथे येतो आणि म्हणतो, हो मी तिला वचन दिलेलं आहे, त्यामुळं मी नक्कीच साक्ष द्यायला कोर्टातही येणार आहे आणि इथंही येणार आहे, असं स्पष्टच त्याने सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं शौर्य तिथं आलेला असतो आणि मग शौर्य आल्याबरोबर हुळबुट्टे आणि ऊर्जा बोलत असते. ऊर्जा म्हणत असते की अरे शौर्य, कुठं होतस तू? काय झालेलं नक्की? कुठं गायब झालं तर अचानक? तेव्हा शौर्य म्हणतो, अगं काही नाही ग, असू दे, मी आलोय ना आत्ता. तेव्हा ऊर्जाला सुद्धा एवढा कॉन्फिडन्स असतो की शौर्य नक्की येणार आणि आपल्या बाजूने कोर्टात साक्ष देणार आहे. तेव्हा हुळबुट्टे म्हणतात की चला स्टेटमेंट लिहायला घ्या, असं हुळबुट्टे सांगतात. तेव्हा मात्र ते विचारतात, नाव काय? तो सांगतो शौर्य. तर हुळबुट्टे म्हणतात, काय बापाचं नाव बिव काय नाही का, आडनाव वगैरे त्या नावाच्या पुढं? आणि मग लगेचच याची बोबडी वळायला सुरुवात होते, कारण तो बापाचं नाव काय सांगणार. तेवढ्यातच इन्स्पेक्टर माने तिथे येतात आणि हुळबुट्ट्याला म्हणू लागतात की साहेब 15 मिनिट राहिलेले आहेत आपल्याकडे. 15 मिनिटात हर्षवर्धन साहेबांचं फ्लाईट लँड होणार आहे आणि 15 मिनिटामध्ये आपल्याला खेळ करायचा आहे, खूप इमर्जन्सी आहे. तेव्हा आता शौर्याला नाव विचारतात आणि हुळबुट्टे तिथून म्हणतात, चला चला फास्ट ट्रॅकमध्ये करायचंय. तेव्हा लगेचच ऊर्जा म्हणू लागते की काय झालं साहेब, नक्की काय करायचंय? हुळबुट्टे म्हणतात की उचला त्या पोरांना उचला, उद्या कोर्टात भेटायचंय आणि तुमचं स्टेटमेंट कोर्टामध्ये व्यवस्थितच आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा, असंही स्पष्ट केलेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इतक्या जबरदस्त पद्धतीने ही सगळी कामगिरी चाललेली असते आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता ऊर्जा आणि शौर्य निघालेले असतात. इकडे घरी आता विचारलं जातं की आईसाहेबांना यातलं काही माहिती आहे का, परंतु आईसाहेबांना काहीच माहिती नाहीये. ही गोष्ट जेव्हा बोलली जाते तेव्हा प्रभाकर म्हणतो की पद्मा एक कुटुंबाचा भाग आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर पद्माच्या बाबतीत काय होणार असेल तर मात्र आईसाहेबांना ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत, कारण पद्माशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. लक्षात येते का तुमच्या? आणि तेवढ्यातच आईसाहेब तिथे येतात आणि बोलायला सुरुवात करतात. तेव्हा त्या म्हणू लागतात की काय मग विजया, आज तुझं तोंड बंद आहे, आज कोणावर आवाज नाही, काय नाही, नाही नक्की झालंय काय म्हणायचं, असं म्हणत आईसाहेबांनी आता फायरिंग करायला सुरुवात केलेली असते. विजया म्हणते की कोणाला बोलणार आणि काय बोलणार, आता माझ्यावरच ओरडा खायचे दिवस आलेत. इकडे दिव्याने मात्र विचार केलेला असतो, जर आजीसाहेबांना ही गोष्ट माहीत नसेल तर त्यांना माहिती करून देणं ही जबाबदारी माझी आहे. इकडे ऊर्जा आणि शौर्य निघालेले आहेत. तेव्हा शौर्याला ऊर्जा म्हणते की काय चाललंय तुझं, त्या इन्स्पेक्टरने तुझं नाव विचारलं तर तुझी बोबडी वळली, उद्या कोर्टात तुला माहिती आहे का तुला कुणाच्या समोर उभं राहायचं आहे? तेव्हा मात्र तो म्हणत असतो, हो ऊर्जाचं म्हणणं असतं की तुला माहिती आहे ना हर्षवर्धन जहागीरदार काय माणूस आहे आणि त्याच्या पुढे टिकाव लागणं ही गोष्ट साधी नाहीये, मग तू असं का करतोयस? तेव्हा तो म्हणतो, अगं कोर्टात भल्या भल्यांचे मी स्टेटमेंट घेतो, पण आज मला स्वतःला स्टेटमेंट द्यायचं होतं, मी पहिल्यांदाच साक्षीदार म्हणून उभं राहणार होतो, त्याच्यामुळे थोडंफार होऊ शकतं ना असं, हे बोलणं चालू झालेलं असतं. हुळबुट्टेंनी तर जबरदस्त अशी कामगिरी सुरू केलेली असते. काहीही झालं तरीही यामध्ये हुळबुट्टे म्हणत असतात की तो हर्षवर्धन लँड होण्याआधी ती पोरं कुठं पोचवलेली असतील आणि उद्या कोर्टात हजर करायचे आहेत. ऊर्जाने मात्र स्पष्टपणे म्हणजे तेवढाच आंधळा विश्वास आता ठेवलेला असतो. आणि मग ती शौर्याला म्हणत असते, मला माहिती आहे, मला खात्री आहे की तू नक्की उद्या कोर्टात येणार आहेस आणि साक्षही देणार आहे आणि अगदी व्यवस्थित बोलणारही आहे, असं ती त्याला सांगत असते. परंतु हर्षवर्धनच्या समोर जेव्हा शौर्य कोर्टात उभा राहील किंवा भजन कोणीतरी हर्षवर्धनच्या बाजूने उद्या कोर्टात बाजू मांडायला असणार आहे,
त्याहीपेक्षा अर्पिताचं तोंड मात्र पाहण्यासारखं होणार आहे जेव्हा शौर्यच पद्माच्या बाजूने साथ देतोय म्हटल्यावर. इकडे आजीसाहेबांना आता सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात आणि आजीसाहेबांना सगळ्या गोष्टी कळल्यानंतर त्या म्हणत असतात की हर्षवर्धनने हे सगळं केलेलं आहे म्हणजे याच्या मागे काहीतरी अर्थ आहे. कारण आजींनी इकडे प्रभाकरला आल्याला विचारलेलं असतं काय झालं, तेव्हा प्रभाकरने सांगितलेलं असतं की आई ते बँक आहे ना, जर बँक करप्ट म्हणून जर डिक्लेअर झाली तर सामान्य लोकांच्या ठेवी सगळ्या अगं जाणार आहेत. ती लोक रस्त्यावर येतील. म्हणजे त्या लोकांनी आयुष्यभराची मेहनत केलेली असते, ती पुंजी तिथे लावलेली आहे आणि अचानक हे सगळं होत आहे. तेव्हा आजी म्हणतात की मला माहिती आहे तुम्ही दोघंही माझ्याकडेच वकिली शिकला, पण तू कसं सेन्सिटिव्ह आहे आणि हर्षवर्धन त्याच्या विरोधात तो लोकांच्या मुंड्या मुरगळून सगळं लुबाडत असतो, पण तुला मात्र माणुसकीची जाण आहे असं आजी बोलत असतात. आता नक्की आजी ऊर्जा आणि शौर्याची साथ कशी देणार, प्रभाकर काका त्यांच्या मदतीला कसा येईल, का उद्या कोर्टात प्रभाकर काका उभा असेल आणि शौर्य प्रभाकर काकाच्या समोर साक्षी देईल, तेव्हा काय होणार हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. त्याचबरोबर चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.